ज्या ज्या बी टायमाला जन्माला येईल तुकाराम महाराजांनी प्रतिज्ञा कशी अखंड प्रतिज्ञा दिली एवढी सोपी नाही. तुकाराम महाराज काय म्हणते, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या माता रामामध्ये सांगितलेलं तुकाराम महाराज काय म्हणतो, तुकाराम महाराजांनी आपण सांगितलेलं की मी तसं जर घराणं मला सापडलं तर त्याच्या घरी जाऊन मी सेवा केल्याशिवाय राहणार नाही. त्याशिवाय माझ्या देवाला म्हणून माझ्या देवाला पार नाही तशा कुटुंबाची सेवा करायला, तशा घराण्याची सेवा करायला, तशा गावाची सेवा करायला. गाव एक कुटुंब असतं, देश तालुका कुटुंब असतं, तालुक्यात सेवा केली तरी तालुका कुटुंबाची सेवा केली. म्हणून म्हणजे कुटुंबाची व्याख्या कशी 4-5 प्रकारे कुटुंबाची व्याख्या नुसतं आपलं कुटुंब नाही. गाव कुटुंब आलं, तालुका कुटुंब आलं, देश कुटुंब आलं, जिल्हा कुटुंब आलं, महाराष्ट्र कुटुंब आलं, भारत कुटुंब आलं, विश्वची माझे घर हे बी कुटुंब आलं. त्याला म्हणजे विश्व परिस्थितीने अवघे विश्वची माझे घर, विश्वालाच घर ठरलेले असे संत ह्यात होऊन गेलेले. आणि आपल्या जवळ बीड जिल्ह्यात तुम्हाला 2-3 उदाहरणं चांगले सांगतो मी. तुकाराम महाराजांनी नाथ महाराज, आता तुम्ही नाथ महाराजाच्या तुकाराम महाराजाच्या आजीच्या घरी जा. तुकाराम महाराज तुकाराम महाराज आजीच्या घरी जाईल तुम्ही. आणि तिथं दुसरा एक इतिहास आहे, लिमगणित म्हणून गाव आहे. तिथं अंबाजोगाईच्या मुकुंदराज स्वामीच्या शिष्य भास्कराचार्यांची जन्मभूमी कानिटकर वगैरे परंपरा म्हणून भातचंद्र नाव आहे. आणि शून्याचा शोध जगाला लावून गेला त्या बीड जिल्ह्याचा. शून्य पहिलं 9 अंकी शोध 9 अंकाचा चालत होता यावा, शून्य नव्हतं. आणि नाथ महाराजांनी सांगितलं शून्य वेगळं. पहिले पुढे नव्हते काय झालं निर्माण झाले शून्य होतं, हे शून्य वेगळं आणि ते शून्य वेगळं. हे जे आपल्या अंकाचं शून्य आहे ना, आपल्या बीड जिल्ह्यातल्या मुकुंदराज स्वामीच्या, आता ज्ञानेश्वर महाराजांचा मुकुंदराज स्वामीचा 600 वर्षाचा फरक आहे. बरोबर आहे. मुकुंदराज स्वामीला 1400 वर्ष व्हायला लागले, ज्ञानेश्वर महाराजाला 750, म्हणजे डबलच फरक आहे. कालखंडाचं तुम्हाला मी मग सांगितलं, कालखंडाने बोलायचं मला तुम्हाला खूप टाइम लागला. म्हणजे आपल्या मला असलं मोठं मटेरियल चांगल्या बोल भेटलेले. म्हणजे मी आनंदीत जेवढं शिकलो नसतो तेवढं मला इकडे भेटलेलं होतं. फक्त कामाच्या धकाधकीमध्ये पाटा म्हणून तुम्हाला माझ्या गाडीचा पाटा कमी जातं तर त्याला ठोकून पण कीर्तन करणार विठ्ठल. आता हे ठोकून आले लोकांचे वाटचालीचं कीर्तन आहे. महाराजाला माझा शब्द गेला होता, माझं मी वचन सांभाळलं, नाहीतर महाराजाला मगच मी वचन लुटून लावलं होतं. नाही म्हणलं आता जिवंत आहे ना, वैकुंठ म्हणून झालं त्या तिथे राहिलं जातं. आमचं ट्रॅक्टर घेतलं, 2 टायर मला हाडला इतकं मी ट्रॅक्टर वाजला नाही. माझं वैकुंठ म्हणतो आधी पोरासारखं झाला ते वेगळं ना. ते तरी तुम्हाला म्हणतो काहीतरी सापडतं, माझं काही सापडत नसतं तुम्हाला, फक्त ते ट्रॅक्टर लोकांना सापडायचं. म्हणून मला जगलो वाटलंय कीर्तन करायचं. काय छोट्या काही आपलं वैकुंठ म्हणून झालेली दिवशी. म्हणून झालेली सेवा तुमच्या सगळ्या वारकऱ्याच्या, टाळकऱ्याच्या, बापोजाच्या, पेटीवाल्याच्या, विनेकऱ्याच्या, झोपलेल्या लोकांच्या, आता उठून बसलेल्या त्या लोकांच्या कीर्तन काय बनवून सगळ्याच्या चरणी अर्पण करतो. आणि नाथ महाराजाच्या दिंडीच्या वाटचालीचं कीर्तन समजून नीट मनामध्ये धरा आणि स्वतः एकमेकाला चांगला उपदेश करा. वाटचालीमध्ये तर हे करा, घरी आले तर तुमचं तोंड द्या काय यायला बरोबर आम्हाला काही गेले नाही. पण वाटचालीमध्ये तरी उच्च निंदा करण्यापेक्षा 5 मार्क तिकच बोलायचं, घरच्या पोटाने रस्त्याने काढायचे नाही. तुला स्पष्ट बोलले. म्हणून एवढा जरी शब्द ऐकला ना तुम्ही, माझं कीर्तन झालं तुम्हाला काहीतरी भेटत. वाटचालीमध्ये येता जाता तुम्ही घरच्या पोटाने काही सोडू नका, किती मोठा असतो त्याच्या तुम्ही नक्कीच वाट केली. जय विठ्ठल देव.